हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. दॅट इज गोल्डन प्रिन्सिपल्स आफ्टर 20+. हे बघा, 20 वर्षात कसं असतात मुलं मुली, एकदम सळसळत रक्त, उत्साही, दिसायला छान ना, तंदुरुस्त. त्यामुळे आपण जे काही प्रिन्सिपल्स पाळायला पाहिजे आपले 20 नंतर, दॅट इज आफ्टर 20, त्याच्याबद्दल आपण बोलणार. त्याच्याबद्दल का बोलणार हे खूप महत्वाचं आहे. का माहिती आहे का? आपण 20व्या वर्षानंतर कसं वागतो त्याचं रिझल्ट्स आपल्याला पुढे आयुष्यभर मिळणार आहेत. आपलं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असणार आहे. त्याचे इमेजेस आपल्याला पुढे मिळणार आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट, फोकस ऑन युअर करिअर. जे तुमचं करिअर आहे, ज्यांनी चालू केले दॅट इज वेल अँड गुड, किंवा ज्यांनी चालू केलं नाही, तुम्ही आधी त्याच्याकडे लक्ष द्या. बाकी सगळं नंतर. आधी मला काय करायचं आहे, करिअर काय आहे, कसं शोधायचं, कुठे जायचं, काय करायचं, स्वतःचं चालू करायचं का, ते काय करायचं, सगळं आधी ठरवून घ्या. तुमचं शिक्षण, तुमची आवड निवड सगळं विचार करा आणि स्वतःचे करिअर बद्दल कम्प्लीट फोकस तिकडे, बाकी काही नाही. आणि करिअर निवडताना परत एक मी सांगते, डोंट लुक एट द मनी. पैसेकडे बघू नका. पैसा आपोआप येतो. तुमची त्यात आवड असली, तुमचं ते काम उत्कृष्ट असलं, पैसा तुमचे मागे पळत येतो. त्यामुळे तुमचं पॅशन बघा. पॅशन कसं बघायचं? जे काम करताना मी थकत नाही, मला आनंद मिळतो. मला पैसा मिळाला नाही तरी तर मी करत, सपोज माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला काही गरज नाही, असं असलं की मी अमुक कामच करत बसणार आहे. हे आपलं पॅशन आहे. त्यामुळे तुमचे पॅशन प्रमाणे तुमचं करिअर निवडा आणि कम्प्लीट फोकस ऑन युअर करिअर, बाकी कुठेही नाही. आणि एक लक्षात ठेवा, एकदा वेळ निघून गेली की वेळ निघून गेली. रिप्ले बटन नाहीये. परत गेलेली वेळ परत येणार नाहीये. तुमच्या आयुष्यातली ती वर्ष कमी झालीत का नाही, ती कायमची कमी झालेली आहेत. त्यामुळे फर्स्ट थिंग इज कम्प्लिटली फोकस ऑन युअर करिअर. हे महत्वाचं आहे. हे तुमचं फाउंडेशन आहे. फाउंडेशन घराचं स्ट्रॉंग असला की घर कसं टिकते, इन द सेम वे these years are फाउंडेशन आणि करिअर इज द फाउंडेशन. तर झाल्यावर तुमचे हेल्थकडे लक्ष द्या. आपण हेल्दी राहायचं, ते कसं राहायला पाहिजे तर बघा, तुमचे व्यायाम काय, फिटनेससाठी योगा असेल, काही करायचं तर करा तुमच्या आवडीप्रमाणे. कोणाला स्विमिंग आवडत असेल, कोणाला सायकलिंग आवडत असेल, कोण सूर्यनमस्कार करत असेल, जे तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे हेल्थकडे, फिटनेसकडे पूर्ण लक्ष द्या. कम्प्लीट लक्ष तुमचे हेल्थकडे पाहिजे. आणि आपला हेल्थ खराब करणाऱ्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देऊ नका. काही स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, त्यामुळे कम्प्लीट लक्ष. गुड हेल्थ, घरात बनवलेलं जेवण, परत परत मी सांगते तसं,
व्हेजिटेबल्स, गुड फ्रुट्स, नारळ पाणी असलं सगळं चांगलं हे करा. आणि एका गोष्टीला तुम्ही गुड बाय म्हणायला पाहिजे. ती गोष्ट काय माहितीये का? लेझीनेस. कधी आळसाला जवळ घेऊ नका. आळस तुमचं कंप्लीट आयुष्य बर्बाद करून टाकेल. त्यामुळे से गुड बाय टू लेझीनेस. आणि इगो पण आणू नका. इगो म्हणजे अहंकार, मी कोणतरी आहे, हा इगोला पण नाहीसं करा. असंच नाही म्हणायचं. कुठल्याच ॲडिक्शनसाठी, ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी नाही म्हणायचं. आणि ह्या वयात काय होते, बरेच मुला मुलींचं फिजिकल अट्रॅक्शन, कोणाकडे तरी तुम्ही युजली ऑपोजिट सेक्सवाल्यांकडे अट्रॅक्ट होता. पण हे वय ह्याचं नाही, लक्षात ठेवा. मला आधी आपल्या आयुष्यात व्यवस्थितपणे उभं राहायचं आहे. आणि तुम्ही आयुष्यात व्यवस्थितपणे उभं राहिला, तुम्हाला चांगलं जॉब आहे, सगळं आहे, आपोआप तुमचं लग्न होते. घाबरू नका तुम्ही. बघा आजूबाजूला. त्यामुळे अशा गोष्टींकडे बिलकुल. आणि हे बघा, योग्य वेळ आल्यावर लग्न होते. प्रत्येकाचे कुंडलीत, पत्रिकेत लग्नाचा योग असतोच. आणि आई वडील आहेत की काय तर काम आई वडिलांसाठी पण ठेवा. योग्य वेळ आल्यावर ते बघतात, ते नाही वाटत असतेच. त्यामुळे तुम्ही ह्या भानगडीत पडू नका असं मला वाटते. हे काम एवढा आई वडिलांसाठी ठेवा. आई वडील आनंदानं करतील हे काम. पण हे काम त्यांना सोपं जाण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही व्यवस्थितपणे सेटल व्हायला पाहिजे. हे झाल्यावर स्पेंड युअर टाइम विथ एल्डर्स. मोठ्यांबरोबर जरा वेळ द्या. बोला त्यांच्याशी. घरात आजी आजोबा असले तर, आजी कशी आहेस, आजोबा कसा आहात, तुम्हाला काही पाहिजे का, विचारा, बोला. घरचे माणसांबरोबर, आई बाबा आणि कोण बहीण भाऊ, सगळे एकत्र बसा. एकत्र जेवत असला तरी इट इज व्हेरी व्हेरी गुड. एकत्र जेवायला बसा, गप्पा गोष्टी करा आणि आनंदानं राहत चला. आणि टीनेजर्ससाठी आणि एक इम्पॉर्टंट थिंग म्हणजे डे ड्रीमिंग करू नका तुम्ही. दिवसा नुसते स्वप्न बघायची, मी अमुक करणार तमुक करणार. ऍक्च्युअली काही नाहीये. असं करू नका. तुम्हाला व्यवस्थितपणे आयुष्यात उभं राहायचं आहे. मला काय तर बनायचं आहे. ते आता मला बिझी राहायला पाहिजे. आळस माझा शत्रू आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळे बिझी राहावा. बिलकुल वेळ वाया घालवू नका. मी तुम्हाला सांगितल्यासारखं वेळ एकदा गेला तर तो परत येत नाही. तुम्ही रिप्ले बटन नाहीये आपल्या आयुष्याला. गेलेले दिवस तेवढे आपल्या आयुष्यातले कमी झाले हे जाणून घ्या. आणि तुम्हाला काही नवीन नवीन स्किल्स शिकून घ्यायच्या आहेत. त्या कम्प्युटरमध्ये असतील. कम्प्युटरमध्ये हल्लीची मुलं मास्टर्स आहेत. आम्ही त्यांच्याकडनं शिकतो. ते तरी आमचे गुरु आहेत. हे मी कायम म्हणते यंगस्टर्सांना. कम्प्युटर हे सगळे तुम्ही आमचे गुरु आहात. पण त्याच्याशिवाय तुम्हाला आणि काही नवीन स्किल्स शिकायच्या असल्या तर हे वय तुमचं धडाडीचं वय आहे. बघा, ड्रायव्हिंग तुम्ही शिकला नसला ते ड्रायव्हिंग शिकून घ्या. कुठलेच लाईफच्या स्किल्स, लाईफ स्किल्स म्हणतो आपण, तुमच्या शिकायच्या राहिल्या असल्या तर त्या शिकून घ्या. 4 पैसे खर्च झाले तरी हरकत नाही. हे वय आहे शिकायचं. त्यामुळे स्विमिंग येत नसलं ते स्विमिंग शिकून घ्या. आणि तुम्ही काम करा, शिका म्हणताना मी असं नाही म्हणत कंप्लीट तुम्ही आठवड्याचे पूर्ण एकाच दिवस तुमच्यासाठी ठेवा.
ते दिवशी रेक्रिएशन करा, बागेत जावा, तुम्हाला एखाद मूवी बघायची असली तर बघा, तेवढं करा, हरकत नाहीये. पण बाकीचे दिवस तुम्ही व्यवस्थितपणे घालवा. एवढं तुम्ही केलात का नाही, दीज आर द गोल्डन प्रिन्सिपल्स. आफ्टर 20चे नंतर हे महत्वाचा काळ आहे. 20 to 30 आयुष्यात उभं राहायचा काळ आहे. त्यामुळे हा व्यवस्थित तुम्ही फॉलो करा.